हे असे आपले मेथीचे पराठे. आपल्याला कसे लहान मोठे करायचे तसे. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. बाजारातून मेथी आणली होती, धुवून निवडून ठेवली मी. म्हटलं भाजी करावी की नाही, परत विचार केला, म्हटलं चला मेथीच्या भाजीचे पराठे करूया आज. हे बघा, भाजी धुवून निथळून चांगली ठेवली होती मी निवडून. हे बारीक चिरून घेते चांगली. भाजी चिरून घेतली बघा बारीक चांगली. शक्य तितकी जास्त बारीक चिरून घ्यावी चांगली. त्यात मी आता गव्हाचं पीठ घालते. आपल्याला किती करायचे त्याप्रमाणे घालायचे. मला साधारण 8-10 पराठे होतील इतकं पीठ घालायचं. ह्या चमच्याने 4 चमचे मी पीठ घातलं गव्हाचं. आणि थोडंसं एक अर्धा चमचा डाळीचं पीठ घालते. डाळीचं पीठ वापरायचं नसेल तर नाही वापरलं तरी चालतं. मी पण नाही वापरणार आहे जास्त, फक्त आहे बघा अर्धा चमचा घालणार आहे बेसन पीठ. आता त्यात घालते मी एक अर्धा चमचा ओवा. अर्धा चमचा तीळ घालते. ह्या 2 चमच्याने 2 चमचे दही घालते. हळद, मीठ आणि तिखट घालायचं. मिरची पण मी कुटूनच घेतली, तीच घालणार आहे मी. कुटलेली मिरची घालते मी. आणि आलं लसूण कुटलेलं घालते. आता मी ह्याला थोडं थोडं पाणी घालून हा घट्ट गोळा मळून घेते चांगला, हळद घालून. हळद घालते मी आणि अर्धा चमचा हिंग घालते. हिंग घातला. माझ्याकडे काल परवा केलेलंच मेथकूट आहे. मेथकुटाची रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे, तुम्हाला बघायची असले तर तुम्ही बघू शकता. ते मेथकूट घालणार आहे मी 1 चमचावर. जिरं घातलं. आता हे चांगला घट्ट गोळा मळून घेते मी थोडं थोडं पाणी घालून. मळून घेतलाय बघा गोळा. त्याला मी तेल लावून निदान 10 मिनिटं तरी ठेवते. आपण चपात्या करताना पण कणिक 10 मिनिटं तरी भिजवून ठेवतो ना, तसं हे 10 मिनिटं तेल लावून मी ठेवून देते. दहा मिनिटांनी करायला घेऊ आपण. भिजलंय चांगलं आपलं हे कणिक. बघते आता. हे बघा, छान मऊ झाले. आता आपण हे पराठे लाटायला घेऊ. साधारण असे गोळे घेतले तरी चालतात. तुम्हाला लहान मोठे कसे घ्यायचे तसे घेऊ शकता. तुम्हाला जर गोल लाटता येत नसतील तर त्याच्यावर पण एक उपाय आहे.
आणि जर तुम्ही एक्सपर्ट असाल, शक्यतो आपण तर चपात्या करण्यात गृहिणी कोणतीच मागे नसते, त्यामुळे तुम्हाला पराठे लाटायला काही त्रास होणार नाही. आणि जर गोल नसतील येत तर मग आपण नंतर दाखवते मी तुम्हाला काय करू शकतो. तुम्ही याला तेल लावलं, तूप लावलं तरी चालतं. मी तेल लावते. मी आता हे एकदम असे 5-6 लाटून घेते आणि मग भाजते. किंवा मग आपण एक एक लाटत लाटत चपातीसारखं भाजलं तरी चालतं. ह्यात मी काय काय घातलंय ते बघितलंच तुम्ही. आणि शिवाय एक्स्ट्रा एक वस्तू म्हणून मेथकूट घातलं आहे. मेथकूट असतंच असं नाही आपल्याकडे दरवेळेला, मी आता केलेलं आहे म्हणून घातलं. त्या मेथकुटामध्ये पण भरपूर वस्तू घातलेल्या आहेत. तुम्हाला बघायचं असलं तर माझ्या चॅनेलवर जाऊन मेथकुटाची रेसिपी तुम्ही बघू शकता. त्यामुळे अजून जरा चांगली चव येते आपल्या ह्या मेथीच्या पराठ्यांना. हे बघा, जर तुम्हाला अगदी गोलच्या गोलच हवे असले तर मग मी दाखवते तुम्हाला काय करायचं ते. मी असेच लाटून टाकते, जसं आपण चपाती लाटून लाटून लगेच भाजून घेतो तसं. हे बघा, हे अशी लाटून घेतलाय पराठा. आणि जर आपल्याला गोलच हवाय तर मग मी तुम्हाला दाखवते. एखाद्या डब्याचं झाकण वगैरे काय असेल ते घ्यायचं. हे बघ, असे गोल गोल वगैरे काढायचे मग डब्याच्या झाकणाने. नाहीतर मग असंच जसं आपण चपात्या लाटतो तसं लाटून घ्यायचं. करून घेते मी सगळे. हे आपले असे सगळे मेथीचे पराठे करून झाले. दाखवते तुम्हाला. हे मी सगळे सरसकट चपाती करतो तसेच केलेत. फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला मी ह्या झाकणाने 2-3 गोल केलेले दाखवते. हे बघा, मस्त असे आपले मेथीचे पराठे झाले.
हे आणि मी त्या डब्याच्या झाकणाने गोल, आपल्याला जर गोल हवे असले तर मग एकसारखे असे ह्या झाकणाने किंवा याच्यापेक्षा मोठ्या अशा झाकणाने ते असे व्यवस्थित गोल करून घ्यायचे. मी हे फक्त 2-3च केले, बाकी सगळे असे हाताने आपण चपात्या लाटतो तशा लाटले. त्याच्याबरोबर हे बघा हे दही आणि दुसरी फ्लावरची भाजी पण केली मी, चटणी पण आहे. कसे वाटले आपले मेथीचे पराठे कमेंट करून सांगा. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.